आज माझ्याकडे एक ओपीडीमध्ये आलेली पेशंट होती जी साधारण 1.5 महिन्यांची प्रेग्नंट होती आणि म्हणून मी तिला डेटिंग स्कॅन म्हणजे जो सुरुवातीला आम्ही सोनोग्राफी करतो ती सोनोग्राफी करण्यासाठी सांगितलं. आता ही सोनोग्राफी शक्यतो आम्ही इंटरनल सोनोग्राफी करत असतो, ज्याला आम्ही ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफी म्हणतो. पण तिच्या मनात खूप भीती होती आणि ती ही इंटरनल सोनोग्राफी करायला तयार नव्हती. आणि म्हणून मी सांगते की ऍक्च्युली ही जी इंटरनल सोनोग्राफी आपण पहिल्या 3 महिन्यांमध्ये का करतो, तर हा सोनोग्राफी वजायनामधून केल्यामुळे आपल्याला युट्रस खूप जवळून पाहायला मिळतं. त्यामुळे गर्भ नक्की कुठे राहिला आहे, तो ट्यूब मध्ये तर राहिला नाहीये ना, त्याची साईज किती आहे, बाळाचे ठोके आलेत का, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी अचूकपणे जर इंटरनल सोनोग्राफी केली तरच लक्षात येऊ शकतात. जर आपण अब्डॉमिनल सोनोग्राफी केली तर वरून हे ऑर्गन्स खूप दुरून आपल्याला दिसतात आणि त्यामुळे बाळाच्या बारीक सारीक गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकत नाही. हा प्रोब अगदी छोटा असतो आणि प्रोब टाकताना तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे ही सोनोग्राफी जी इंटरनल सोनोग्राफी आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी अतिशय सेफ आणि पेनलेस आहे. यापुढे जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी अशी सोनोग्राफी करायला सांगितली तर तुम्ही बिनधास्तपणे करा.